नमस्कार. योगायोग असा की चर्चा चालली होती आणि तुम्ही आली, म्हणजे आता उलट एकदम खूप छान झालं. कारण तुम्ही आणि साहेबांनी केळी एकाच दिवशी लावलेली, बरोबर? म्हणजे हे आपला व्हिडिओ चालू आहे. औषध दिलं नाही त्यांनी. नाही असं ती आपण बघू. ये इकडे तुम्ही इकडे या. जी काय आहे ते आपल्याला रिअल सांगायचं. काय झालंय आज मार्केटमध्ये आहे का, तुम्ही असं हे शेतकरी असतील आणखी आपण प्रत्येक जण कष्ट करायला खर्च करायला कुणीच कमी नाही बरं का. अगदी मी म्हणतो एखाद्या लेकराला आपण घरातले 10 रुपये देणार नाही, पण हिथं टाकायला कमी करीत नाही आपला कुठलाच शेतकरी. म्हणजे त्याची परिस्थिती मोठा असन गरीब असन मध्यम असन विषय तो नाही, तो कष्टाला कमी पडत नाही. ज्या वेळेस ही वय खातं वेळ घेतं आणि अपेक्षित वाढ होत नाही त्याची वयानुसार, त्या वेळेस जी वाईट वाटतं साहेब ती कुणाला सांगायसारखं आहे? कोणालाच नाही. दुःख वाईट आहे का नाही? आणि दुःख जे त्याला भोगावं लागतं. आता आपला हा कॅमेरा चालू आहे, आम्हाला तुमच्याकडून एक स्पष्टीकरण काय पाहिजे, कारण हा आपला युट्यूबला चॅनल आहे वापरा बायोरेनिक. तमाम महाराष्ट्रातले सगळे शेतकरी पाहत असतील. फक्त आता एक साक्षात्कार तुमच्याकडून का पाहिजे, मी म्हणतो पाहणारे शेतकरी भाग्यशाली आहेत, कारण तुम्ही आज उभा आहेत. कारण शेजारी खरं सांगायला सुद्धा शेजारी तयार नाहीत, पण तुम्ही मी म्हणतो खूप मोठ्या मनाचे आहेत. कारण आज मी म्हणतो ह्यांनी काय वापरलं तुम्हाला माहित नाही, पण त्यांनी जे वापरलं त्यांनी मला सांगितलं. फक्त वेळ म्हणजे त्यांनी आधी वापरलं नंतर सांगितलं त्यांनी. असू दे का, पण मला काय म्हणायचंय बघा, तुमची दोघांची केळी एका दिवशी लागण झाली, कलिंगडाची लागण एका दिवशी असू द्या. आता हिकडची केळीला फक्त साहेबांनी त्यांच्या आहे त्या पद्धतीत वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केले आणि तुम्ही केलं नाही. नाही तुम्ही दोघांचा खर्च जो बाकीचा आहे तो सेम आहे, तुम्ही दोघांना कमी नाही. खर्च जास्त झाला त्यांच्यापासून जास्त खर्च बघा. मग मला काय म्हणायचंय, पण फरक लय जाणार आहे का नाही. मग मला काय म्हणायचंय, ह्यांनी खर्च केला त्यांच्यापासून जास्त तुम्ही म्हणताय मी खर्च केलाय, पण केळी जर आज बघितली तर केळी तुमच्यात किती टक्के ह्या झाडासारखी वाटते? 50% नाही, 20%च आहे तशी. अशी 20%, 80% आपला बारीक प्लॉट आहे. आणि ह्यांच्यात अशी केळी किती टक्के जाणवून तुम्हाला? 20% बी नाही. किती जाणवून तरी? 20% पण नाही त्यांच्यात, आहे का नाही. म्हणजे तुम्ही 20% जिथं पुढे आहेत तिथं ही 80% पुढे आहेत, आणि जिथं ही 20% महाग आहेत तिथं तुम्ही 20% पुढे आहेत. म्हणजे तुमचं 20% चांगलं आहे, साहेबांचं 80% चांगलं आहे असं म्हणू आपण, काय हरकत नाही. हा जे आहे ती. आता साहेबांचं कलिंगडाचं सरासरी वजन तुम्हाला किती वाटतं आणि तुमचं किती, आणि आपलं किती पर्यंत होतं? आमचं 7 किलो पर्यंत होतं. हा म्हणजे 1-2 किलोनी एक्स्ट्रा आहेत, बरोबर आहे का. मी मुद्दाम काय म्हणतोय, खऱ्याला खरं ज्या वेळेस भेटतं ना साहेब त्याच्यासारखा आनंदच कशात नाही. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? बरोबर आहे. कारण आम्ही पण बरोबर, मला काय बांधच मध्ये आमच्या बांधच मध्ये फक्त वापरण्याची पद्धत वेगळी त्यांची आणि माझी. मग तुम्ही जे काय आपले महाराष्ट्रातले हे शेतकरी व्हिडिओ आपले पाहत असतात, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं कसं असतं बघा, म्हणजे हे असतील किंवा तुम्ही असतील, समजा तुम्ही जरी आमचं मार्गदर्शन वापरलं आणि केळी चांगली आली, तुम्हाला एक शब्द खोचक प्रश्न असतो बरं का तो, म्हणजे आपल्या माणसांना मागं आणण्यासाठी, की ती असा प्रश्न टाकणार तुम्हाला की तुम्ही तिथं गप्प बसता. म्हणजे जरी तुम्हाला सगळ्या गोष्टी नजरेला अनुभवाला भेटल्या असतील तरी तुम्हाला शब्द कसा असतो, समजा तुमची ही केळी त्यांची काय तुमची काय केळी चांगली आली आणि तुम्ही आमचं मार्गदर्शन वापरा बायोरेनिकचं वापरताय आणि वापरताय म्हणून केळी चांगली आली, तुमचा प्लॉट बी चांगला निघाला ह्यांच्यासारखा, आणि तुम्हाला एखाद्याने म्हणलं केळी चांगली आली काय करताय, तुम्ही म्हणले काय ना ह्या वर्षी फक्त माझ्या आहे शेड्यूल मध्ये मी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केले, ती शब्द काय वापरणार माहिती का? कलिंगडात केळी केली म्हणून त्याला टेम्परेचरचा काय झटका बसला नाही म्हणून साहेब केळी चांगली आली, ती कंपनी तसलं काय नसतं, ती ह्याच्यात चांगलीच आहे ती. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टीपासून लांब कसं जाईल, तुमची तारांबळ कशी होईल आणि ती झालेली तारांबळ ह्याच्या नजरेला कशी बघू वाटन, ह्याच्यासाठी चाललेली ह्या जखमारीची तयारी तुम्ही म्हणता काय. म्हणजे मला एक राग एका गोष्टीचा येतो की आपली माणसं चांगलं चाललेलं चांगलं नजरेला दिसत असताना सुद्धा त्याचं चांगलं कसं नाही होणार ह्याच्यावरती खूप प्रयत्न करीत असतात, ह्यांच्या नजरेला बघवत नाही. हे कुठतरी खोसक प्रश्न असा टाकतात की त्यांनी त्याच्यापासून अजून लांब जावं आणि त्यांनी म्हणावं व्हायला बरोबर आहे तू म्हणतो तसं आपली कलिंगडातच केळी होती, आता कलिंगडातच होती. पण मला काय म्हणायचंय, आज ह्या तिड्याचा उत्तर तुमच्याकडून भेटणार आहे की दोघांची बी कलिंगड होती आणि दोघांची बी कलिंगडात केळी होती. फक्त तुम्ही म्हणताय की ह्यांच्यापासून माझा खर्च जास्त झाला, फक्त तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ह्यांनी स्वीकारलं तुम्ही स्वीकारलं. बरोबर, खरंय. मग तुमची केळी ह्यांच्यासारखी आली का? नाही झाली. मग वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन साहेबांनी वापरलं, आपण पण सगळ्यांनी वापरलं पाहिजे का नाही? वापरलं. कारण मला काय म्हणायचं बघा, ही जी आता झालेली फजिती ही चांगली करण्यासाठी आपल्याला परत बी 2 रुपये खर्च आहेच की करावंच लागतं, आणि पहिल्यापासून केल्यावर फजितीच नाही. मला वैयक्तिक असं म्हणायचे. बरोबर का नाही? म्हणजे लहानपणापासून जेवढी ताकद मिळेल तेवढी परत मिळत नाही. हा, तर आता ही जी आपले शेतकरी पाहतात महाराष्ट्रातले ह्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल, कारण शेजारी रिझल्ट आहे आणि तुम्ही वापरून न वापरता, हा तर हे असं
तर तुम्ही काय सांगू शकाल की हे साहेबांनी जी घेतलेला निर्णय, रात्रीचा निर्णय घेतलाय 11 वाजता घेतलाय हा 19 जानेवारीला, जानेवारी. आपल्याकडे व्हिडिओ फोटो आहेत. हो. तर तुम्ही हे महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी मित्रांना तुमचा सल्ला संदेश काय असेल, इकडे बघून आणि इकडे तुमचा अनुभव घेऊन? नाही, यांचे जे तुमचं प्रॉडक्ट आहे हम्म, हम्म, ह्याने वापर केल्यानंतर जे फरक रिझल्ट दिसतोय हम्म, तो अगदी एकदम उत्तम आहे. हम्म, म्हणजे शेजारीच प्लॉट आहे आमचा आणि त्यांचा. हम्म, त्यांच्या वाढीत आणि माझ्या वाढीत हम्म, 90% फरक आहे. माझ्याचे 80% लहान झाड आहेत हम्म, आणि त्यांच्यात 20%च आहेत. हम्म, हा फरक दिसून आला मला. हम्म. आणि जी बोंद्याची साईज वगैरे जी आताच आहे, हम्म, दोघांची एका दिवसाची लागण आहे, हम्म. तरी सुद्धा पण खूप फरक आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी अगदी हात जोडून विनंती करतो, असे मोठ्या मनाचे शेतकरी आज मार्केटमध्ये खूप खूप कमी येतात. आज मला सरांचं कौतुक करावं एवढं थोडं वाटतं. आज शेजाऱ्याचं चांगलं होतंय आणि माझं, मी त्यांच्यापासून खर्च जास्त करून प्लॉट उचललेला नाही. आणि साक्षात्कार जी घडलंय जशी स्टोरी तशी कबूल करायला सुद्धा एक धाडस लागतं. ते फक्त इमानदारी माणूस करू शकतो. म्हणजे मी इतकं का सांगतोय, साहेबांनी मला सांगितलं, आता आम्ही ही व्हिडिओ काढतच होतो साहेब नसताना पण तिथून आलेत म्हणले, ह्या काय मालकच आलेत. तुम्हाला एक हाक दिली, तुम्ही एका हाकत इकडे आलेत. म्हणजे आज तुम्ही, मी म्हणतो, ही व्हिडिओ पाहणारे शेतकरी जी पण असतील, तुम्ही खूप भाग्यशाली आहेत. आज असे 2 शेतकरी बांधकरी जर अगदी तळमळीने खऱ्या गोष्टी सांगत आहेत, तर ह्याच्यापासून वेगळं काही नसेल मार्केटमध्ये. तुम्हाला काय वाटते? खरी गोष्ट आहे अगदी. हा, तर तुम्ही अगदी दोघांनी पण जसं घडलं तशी माहिती आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीला दिली. त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून आणि आमचे जे काही चाहते आहेत शेतकरी, हे व्हिडिओ पाहतात, त्यांच्या सर्वांकडून तुमचं दोघांचं पण मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू साहेब.